या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सिद्धी सुझुकी। आपली सुझुकी सिद्धी सुझुकी। Gixxer 2018 series now with ABS. सिद्धी सुझुकीच्या असंख्य ग्राहकांसाठी खास ऑफर। कोणतीही टू व्हीलर सिद्धी सुझुकीची बाईक घ्या आणि त्यावर 12,000 रुपयाचे बेनिफिट्स मिळवा। 1 रुपयाच्या डाऊन पेमेंटसह 5,000 रुपयापर्यंतचे इन्शुरन्स बेनिफिट्स सोबतच गाडीच्या खरेदीवर ऑन द स्पॉट 100% फायनान्स उपलब्ध। पेटीएम वरून खरेदी केल्यास 7,000 रुपयाचा कॅशबॅक ऑफर। सिद्धी सुझुकी कडून सरकारी व प्रायव्हेट एम्प्लॉईंकरिता 2,000 रुपयाचे बेनिफिट्स। आजच आपल्या जवळच्या सिद्धी शोरूम मध्ये भेट द्या। 163A रेल्वे लाईन्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर। दर्शक नमस्कार। महासंग्राम या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। लोकसभा निवडणुकीचा प्रचार जो आहे तो चांगल्याच रंगामध्ये आलेला आहे। प्रमुख जे आमचे राजकीय पक्ष असतील किंवा हे उमेदवार आहेत ते मतदारांपर्यंत पोहोचतात, आपली भूमिका पटवून देत आहेत। खरोखर एक ज्याला आपण असं म्हणू की आजचे दिन म्हणा, सबका साथ सबका विकास असं काही संकल्पना डोळ्यासमोर ठेवत मोदी सरकारनं आपले एक 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आणि तो जो कार्यकाळ होता तो कशा पद्धतीचा होता, लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांची पूर्तता झाली का, आणि याचबरोबर आमच्या सर्व राजकीय पक्षांनी म्हणा किंवा नेतेगणांनी जो काही या सगळ्या एकंदरीत कारभाराविरुद्ध आवाज उठवलेला होता, तर याच्यावर आता एक वेळ आली की एक शिक्कामोर्तब करण्याची त्या भूमिकेवरची। तेव्हा आपण महासंग्राम या कार्यक्रमातून विविध राजकीय पक्ष जे आहेत त्याचबरोबर जे राजकीय उमेदवार आहेत निवडणूक रिंगणात उतरले त्यांची भूमिका आपण मतदारांसमोर ठेवतोय आणि तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत ते आपण या उमेदवारांसमोर उपस्थित करत आहोत। नेमकं आमच्या सोलापूरकरांच्या अपेक्षा कशा पद्धतीच्या आहेत, माढाकरांच्या अपेक्षा कशा पद्धतीच्या आहेत, आमच्या डोळ्यासमोर आमच्या मतदारसंघाचा जो विकास आहे तो कशा पद्धतीचा आहे आणि नेमके आमचे जे उमेदवार आहेत ते एका कोणत्या विचारानं या निवडणूक रिंगणात उभारलेले आहेत। शेवटी एक आहे की प्रत्येकानं आज आपला मतदानाचा हक्क बजावणं गरजेचं आहे। त्यातूनच त्यांची जी भावना आहे ती प्रकट होणार आहे आणि आपली लोकशाही देखील बळकट होण्यासाठी महत्त्वाचं ते योगदान ठरणार आहे। अर्थात आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघातील बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार प्राध्यापक डॉक्टर अर्जुन गेणा ओहोळ यांच्याशी संवाद साधणार आहोत। गावोगावी जाऊन, शहरातल्या विविध भागात जाऊन प्रत्येक मतदारांच्या भेटीगाठी घेऊन बहुजन मुक्ती पार्टीचा जो विचार आहे किंवा जी भूमिका आहे ते प्राध्यापक डॉक्टर अर्जुन ओहोळ हे मतदारांपर्यंत पोहोचून पटवून सांगतायत। कशा प्रकारे आज हे संघटन उभं आहे, कशा प्रकारे आमचा पक्ष काम करतोय आणि कोणत्या एका विचारानं आम्ही ही लोकसभा निवडणूक लढवतोय। महत्त्वाचं म्हणजे जेव्हा हे सगळ्या मतदारांच्या गाठीभेटी ते घेताना दिसत आहेत तेव्हा एक प्रभावीपणे आपली ते भूमिका मांडतायत आणि जेव्हा आपण सगळ्या उमेदवारांचा विचार करतो तेव्हा प्राध्यापक डॉक्टर अर्जुन ओहोळ यांचा एक ज्याला असं म्हणू की या राजकीय पक्षांसमोरचं जे एक आव्हान आहे ते प्रकर्षानं समोर येतं, ज्याला आपण गनिमी कावा म्हणतो किंवा एक थेट भूमिका जेव्हा मतदारांसमोर रोखठोक भूमिका मांडण्यात येते तेव्हा त्याचा प्रभाव आपल्याला जाणून येतो आणि यामुळेच आपण प्राध्यापक डॉक्टर अर्जुन ओहोळ जे आहेत बहुजन मुक्ती पार्टीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार त्यांच्याशी आज आपण सविस्तर संवाद महासंग्राम या कार्यक्रमाच्या माध्यमातून साधतो। ओहोळ सर, या मुलाखतीत आपलं स्वागत। आपण बघतो की प्रचार आपण म्हणलं की रंगात आला आहे आणि आम्हाला जाणवतं जेव्हा तुम्ही त्या प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचताय, आम्ही पाहिलं की अगदी वाड्या वस्त्यांवर जाऊन तुम्ही मतदारांशी संवाद साधता आहात। कशा प्रकारची भूमिका आहे, कोणत्या गोष्टी खटकतायत किंवा एक प्रभावीपणे बहुजन मुक्ती पार्टीचा एक उमेदवार म्हणून कोणत्या प्रकारे भूमिका आपण मतदारांसमोर कशा पद्धतीने मांडतात? बहुजन मुक्ती पार्टी ही सोलापूर लोकसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने। या बहुजन मुक्ती पार्टीचा जो अजेंडा आहे, अजेंडा म्हणण्यापेक्षा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जनतेचा विकास करण्याच्या उद्देशाने ही पार्टी काय करणार आहे या संदर्भामध्ये माझी भूमिका इथं मी विचार करतोय। तर आपणाला सर्वांना कल्पना आहे की गेल्या 70 वर्षाच्या कालावधीमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली। या 70 वर्षाच्या कालावधीमध्ये
काँग्रेसनं 60 वर्ष राज्य केलं आणि साधारणपणे 10 वर्षाचं राज्य BJPने केलेलं आहे. तर 70 वर्षाच्या कालावधीमध्ये या संपूर्ण देशाचा विचार करता किंबहुना आपल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा आणि जिल्ह्याचा विचार करता तर कुठल्याही प्रकारचा विकास झालेला दिसत नाही. हे मी म्हणतोय म्हणून मीच म्हणतोय अशातला भाग नाही आहे. तर सगळ्या सोलापूरवासियांना, सोलापूर जिल्हावासियांना याची पूर्णतः कल्पना आहे आणि म्हणून या 70 वर्षाच्या कालावधीमध्ये एवढं मोठं नेतृत्व काँग्रेसच्या माध्यमातून या लोकसभा मतदारसंघासाठी लाभलं. विद्यमान लोकसभा जी काली 2014च्या याच्यामध्ये होते, BJPचं प्रतिनिधित्व या मतदारसंघातून झालेलं आहे. त्यांनी त्या पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं कार्य केलेलं दिसलं नाही आहे. लोकांच्या अतिशय ज्या भावना होत्या, ज्या अपेक्षा होत्या, त्या अपेक्षाला हे लोक उतरलेले नाहीत आणि म्हणून त्या लोकांच्या ज्या समस्या आहेत, ज्या विकासाबद्दलच्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा काही करून पूर्ण करण्याच्या उद्देशाने आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने या लोकसभा रिंगणामध्ये उतरलेलो आहोत. सर, आपण बघतोय भाजपाचं जे मोदी सरकारचं एक 5 वर्षाचा कार्यकाळ, मग एकीकडं त्यांचं म्हणणं असं की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी दिलेली आहे. राज्यामधनं आपण बघतोय की कर्जमाफी झाली किंवा वरती केंद्राचं एक आपण अंतरिम अंदाजपत्रक जर पाहिलं तर त्यामध्ये असं म्हणलं गेलं की आम्ही शेतकऱ्यांना पेन्शन देतोय 6,000. असंघटित क्षेत्र म्हणजे ह्या वर्गाला आम्ही अगदी न्याय दिल्याचं म्हणलं जातं. पण देशामध्ये कशा प्रकारचं चित्र 5 वर्षामध्ये तुम्ही पाहिलं जे खटकतं आज तुम्हाला? तर गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मोदी सरकारने फक्त घोषणाबाजी केलेल्या आहे. प्रत्यक्षात वेगवेगळ्या प्रकारचे जे काय घटक आहेत त्याच्यामध्ये मग सामाजिक घटक असतील, राजकीय घटक असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या पायाभूत सुविधाशी संबंधित असणारे कृषी क्षेत्र असू दे, शेतकऱ्यांचा प्रश्न असू दे, बाकीच्या रोजगारांच्या संदर्भातला प्रश्न असू दे, त्यामुळे स्वयंरोजगार निर्मिती असू दे, बेरोजगार लोकांचा प्रश्न असू दे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांच्या संदर्भात असणाऱ्या ज्या सर्वच बाबी असतील, या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठीच्या ज्या काय निर्णय घ्यायला पाहिजे होते की ज्या पद्धतीनं त्या पद्धतीचे निर्णय त्यांनी घेतले गेलेले नाहीत आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे. आज संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये चर्चा आहे की मोदी सरकारने काही केलेलं नाही आहे 5 वर्षाच्या कालावधीमध्ये. फक्त घोषणाबाजी केलेल्या आहेत. फक्त लोकांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भ्रमनिरास निर्माण करण्याचा आणि त्या पद्धतीने वाटचाल करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भातला प्रश्न असू दे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मग जर खऱ्याच पद्धतीने जर मोदीनं मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्या असतील शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये, शेतकऱ्यांच्या मालाला भावाला किंमत दिली असेल तर त्या पद्धतीने ते दिसत नाही आहे आणि म्हणून तर आत्महत्या जास्त वाढलेल्या दिसत आहेत. आणि मग या पद्धतीने शेतकरी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहे. असंतोष मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या अंतर्गत जलसिंचनाच्या सुविधा असतील, बाकीच्या इतर मालाचा हमी भाव असेल आणि एकंदरीत सुविधा असतील, या संदर्भामध्ये शेतकऱ्याच्या हिताचं कुठल्याही प्रकारचा निर्णय मोदी गव्हर्नमेंटने घेतलेला नाही आहे. लोकांचा भ्रमनिरास झाला असं म्हणायचं. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रमनिरास शेतकऱ्यामध्ये असलेला दिसतोय आणि तो भ्रमनिरास येत्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान पेटीच्या माध्यमातून ते लक्षात येणार आहे. आणि त्यामुळे आज ती चर्चाही तुम्हाला ऐकायला मिळत असेल की काही केल्या मोदी गव्हर्नमेंट आता 2019मध्ये नको आहे, अशा पद्धतीचा ते भ्रमनिरास झालाय, अशा पद्धतीचा विचार ते व्यक्त सध्या करत असलेले दिसत आहेत. तुम्हाला हे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला हे लक्षात येत असेल. साहेब, बहुजन मुक्ती पार्टीकडून तुम्ही निवडणूक रिंगणात उतरलेले आहात आणि आपण बघतो की आता आपण म्हटलं की मोदी नको अशा प्रकारची भावना, आणि आपण देशामध्ये असं बघतो की हे सगळे विरोधी पक्ष एकत्रित होऊन मोदी नको म्हणतात. हो, तर ती काय वस्तुस्थिती खरी वाटते का की हे सगळे विरोधी पक्ष एकत्रित आहेत असं वाटतं का तुम्हाला? जे महागठबंधन म्हणलं गेलं आणि ते लढा देऊ शकतील का भाजपशी? वास्तवात पाहता हे सगळे विरोधी पक्ष जे विरोधी पक्ष आहेत ते अतिशय काही प्रमाणामध्ये काही ठराविक 1, 2, 3 पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीसुद्धा ते महागठबंधन त्यांचं पूर्णत्वाला गेलं आहे आणि ते आहे आणि त्या पद्धतीची ताकद त्यांनी निर्माण केलेली आहे किंवा झालेली आहे हे दिसतंय. अशा पद्धतीचा भाग इथं कुठल्याही प्रकारे दिसत नाही आहे. त्यामुळं आता सध्या काँग्रेसच्या माध्यमातून BJPला, या महागठबंधनाच्या माध्यमातून BJPला शह देण्यासाठी जे काही ताकद निर्माण व्हायला पाहिजे त्या प्रकारची कुठल्याही प्रकारची ताकद या देशामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली दिसत नाही आहे. वास्तव आहे ते.
साहेब, बहुजन मुक्ती पार्टीचे तुम्ही एक भूमिका घेऊन मतदारांसमोर जाताय. कोणते मुद्दे तुमच्याकडनं मांडण्यात येत आहेत मतदारांसमोर? मतदारांच्या आणि तो संदर्भात एक प्रतिसाद कशा पद्धतीचा आहे लोकांकडून? लोकांच्याकडून आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे की आम्ही कुठल्याही प्रकारच्या भावनिक मुद्द्याला हात घालून किंवा काय तर वरवरचा अशा पद्धतीचे मुद्दे सांगून किंवा आम्ही तुमच्यासाठी हे करतो ते करतो अशा पद्धतीचा विचार आम्ही या ठिकाणी घेऊन समाजामध्ये जात नाही आहे. आम्ही एकमेव बहुजन मुक्ती पार्टी ही देशातली एकमेव अशा पद्धतीची राजकीय पार्टी आहे की ज्या राजकीय पार्टीने आपला जो निवडणुकीचा जाहीरनामा आहे तो जाहीरनामा 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर आम्ही हे लिहून दिलेलं आहे. याचं कारण काय, म्हणजे अशा पद्धतीने लिहून देण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की बाकीचे इतर जे काय काँग्रेस असेल, BJP असेल आणि बाकीचे इतर वंचित बहुजन आघाडी असू दे, बाकीचे इतर काही पक्ष असतील की त्या लोकांनी अशा पद्धतीचं म्हणजे आम्ही समाजासाठी, आम्ही जनतेसाठी अशा पद्धतीने म्हणजे भूमिका, त्यांच्या विकासाच्या भूमिका घेऊ अशा पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं म्हणजे अपील केलं नाही आहे आपल्या निवडणूक घोषणापत्रामध्ये. आणि करतायत त्याची अंमलबजावणी करण्याचा जाहीरनाम्यावर कुणाचा विश्वास बसत नाही आणि त्यांच्या जाहीरनामा बघितल्यानंतरच लक्षात येते की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आहे. लोकांना तो जाहीरनामा आहे आणि तो चांगल्या पद्धतीचा असतो अशा यावर सुद्धा त्यांचा विश्वास बसत नाही आहे. आणि आम्ही या जाहीरनाम्याच्या माध्यमातून जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, जवळपास ह्याच्यामध्ये आम्ही जागेच्या अभावी या ठिकाणी 38 मुद्द्यांचा या ठिकाणी आम्ही घोषणापत्र, राष्ट्रीय स्तरावरचे मुद्दे यामध्ये घेतलेले आहेत. आणि दुसरा जो आमचा बाकीचे तर सोलापूरचे जे स्थानिक प्रश्न आहेत त्या स्थानिक प्रश्नाच्या संदर्भामध्ये सगळेच्या सगळे स्थानिक प्रश्न जे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर मतदारसंघामध्ये जे काय लोकांना भेडसावतात त्या सगळ्या मुद्द्यांना आम्ही या ठिकाणी गवसणी घालण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या माध्यमातून केलेला आहे. आता प्रश्न जर म्हणजे साधारण मुद्दे सर्वसाधारण जे घेऊन जातोय बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून, तर ते मुद्दे कशा प्रकारचे आहेत आणि लोकांना ते कशा प्रकारे भावतात असं आपण म्हणायचं? तर मी सुरुवातीला स्थानिक मुद्द्याच्या अनुषंगाने चर्चा करतोय. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणारे तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की सोलापूर शहर हे तशा अर्थाने म्हणजे हवामानाच्या दृष्टिकोनात विचार केला तर एक दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला गेलेला आहे. तरीसुद्धा गेल्या 30-40 वर्षाच्या कालावधीमध्ये उजनी धरण झालेलं आहे. उजनी धरण एवढं महाराष्ट्रातलं मोठ्या एक नंबरचं मोठं धरण म्हणून ते गणलं गेलेलं आहे. मग त्यामुळं एवढं मोठं धरण असताना, एवढं मोठं पाण्याचा साठा असताना, सगळ्या व्यवस्थितपणे असताना पण त्या जलव्यवस्थापन व्यवस्थित न केल्यामुळं आजही 70 वर्षाच्या कालावधीमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न अजून मिटलेला नाही आहे सोलापूर शहरवासियांचा. आज 5-6 दिवसानंतर पाणी येतंय. म्हणजे एवढ्या 70 वर्षाच्या कालावधीमध्ये वास्तविक आता जगाच्या म्हणजे कुठंच अशा पद्धतीची अवस्था झालेली तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही. हे सोलापूरमध्ये आजही दिसते. कोण जबाबदार ह्याला धरता? आपण जबाबदार जर धरायचं म्हटलं या सगळ्या गोष्टीला तर कोणाला जबाबदार धरता येईल आपल्याला अशा सगळ्या कारभाराला? अशा पद्धतीचा म्हणजे एक तर जबाबदार धरायला म्हणजे सरकार याला जबाबदार असतं. पण सरकार म्हणजे नेमकं कोण? मग सरकार म्हणजे सरकार कोणाचं होतं? गेल्या 70 वर्षापैकी 60 वर्षे काँग्रेसनं सत्ता आणि मुख्यमंत्री पद मिळालं होतं. त्याच्यामध्ये 2 मंत्री दिसतात सध्या. हे सगळ्यांना आपल्याला जबाबदार धरता येईल का ह्या सगळ्या कारभाराला? हे सर्वस्वी जबाबदार हे आहेत सध्या. म्हणजे गेल्या 5 वर्षाचा जो का BJPचा म्हणजे हे इथले जे उमेदवार आहेत त्यांनी जे काम जे केलेलं आहे खासदार तो तर आज अलीकडचा विषय आहे. पण 60 वर्षाच्या कालावधीमध्ये इथले म्हणजे काँग्रेसचे जे काय बुजुर्ग नेते आहेत, सुशीलकुमार शिंदे असू देत, बाकीचे तर म्हणजे अकलूज भागातील आपल्या बाकीचे तर म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील असू देत, उपमुख्यमंत्री होते, हे मुख्यमंत्री होते. एवढ्या कालावधीमध्ये म्हटल्यानंतर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा कायापालट त्यांनी करायला पाहिजे अपेक्षा होती. लोकांच्या त्या भावना होत्या. होईल या पद्धतीनं प्रत्येक मोठे जे नेतृत्व वेगवेगळ्या जिल्ह्याला लाभले आहे त्यांनी आपल्या स्वतःच्या शहराचा, आपल्या स्वतःच्या जिल्ह्याचा फार मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे. हे दिसतंय. मग कराड असू दे, बाकीची तर नांदेडचा भाग असू दे, तिकडचा बारामतीचा भाग असू दे किंवा वेगवेगळ्या प्रकारचा आज वर्तमान परिस्थिती विदर्भाच्या नागपूरचा भाग असू दे, त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या पायाभूत सुविधा त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. पण या ठिकाणी त्या पद्धतीच्या सुविधा निर्माण केलेल्या नाहीत हे वास्तव सत्य दिसतंय. परंतु आता यानंतर त्या सुविधा निर्माण करतील अशाही पद्धतीची अपेक्षा किंवा गॅरंटी कुणालाही असलेली दिसत नाही. हे या
19च्या अनुषंगाने सुद्धा त्या पद्धतीचं हे अशा म्हणजे विकासाचा दृष्टिकोनच आमच्या नेत्यांसमोर सोलापुरात बिलकुल नाही आहे. मग जर खरोखरच विकासाचा दृष्टिकोन जर असला असता त्यांच्यामध्ये तर 70 वर्षामध्ये त्या पद्धतीच्या पायाभूत सुविधा, मूलभूत गरजेच्या अंतर्गत येणाऱ्या सुविधा आहेत त्या सुविधा सुद्धा त्या भागवू शकत नसेल विकास तर विकासाच्या अंतर्गत मूलभूत गरजा जर व्यवस्थित भागवत नसेल तर दुय्यम स्वरूपाचे जे काय विकासाचे जे काही घटक आहेत त्या घटकाला त्यांनी हात घालायचा प्रश्नच येत नाही, त्यांच्याकडून ते होणं शक्यच नाही. अशा पद्धतीची भूमिका सगळ्याच लोकांच्या मध्ये ह्या पद्धतीने हे दिसते, म्हणजे त्यांच्याकडून आणि लोकांच्या या माध्यमातून लोकांचा भ्रम निराश झालेला आहे. त्यामुळे या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या याच्या अनुषंगाने तो भ्रमनिराश जो जनतेचा झालेला आहे ते मतपेटीतून ते अतिशय व्यवस्थितपणे ते प्रामाणिकपणे व्यक्त करणार आहेत आणि त्या लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आम्ही ह्या घोषणापत्रामध्ये ज्या पद्धतीचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या ह्याच्यावर ते पाहतात की अशी एकमेव पार्टी कशी काय की डायरेक्ट म्हणजे 100 रुपयाच्या बॉन्डवर लिहून देणारी पार्टी आहे या पद्धती. त्यामुळे लोकांच्या अशा अपेक्षा आमच्याकडून जास्त वाढलेल्या आहेत. जर आम्ही ह्या पद्धतीने आहे की त्यांनाही अपील करतोय की तुम्ही जर अशा पद्धतीचे बॉन्डवर तुम्ही लिहून देऊ शकता का, तर ते लिहून देणार नाहीत. लिहून जर दिलं आणि त्यांची सत्ता जर केंद्रस्थानी आली तर मग त्यांना लिहून दिल्यानंतर त्यांना अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे. म्हणून अंमलबजावणी ते करू शकत नाहीत, कारण गेल्या 60-70 वर्षाचा इतिहास आहे, ते करू शकत नाहीत आणि त्यामुळे ते त्या पद्धतीने लिहूनच देणार नाही. आम्ही अजून आता सध्या आम्ही ह्या याच्यामध्ये थर्ड फ्रंट उभा झालेला आहे, तिसरा पर्याय उभा केलेला आहे, तरीसुद्धा आम्ही लिहून दिलेला आहे. 2014 सुद्धा आम्ही बॉन्डवर लिहून दिलेला आहे, आजही बॉन्डवर लिहून दिलं आहे. जर तुम्ही तुमचा जर आमच्याकडून भ्रमनिराश झाला त्यांच्यासारखाच तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट कोर्टामध्ये खेचू शकता. ह्या पद्धतीनं शासकीय लेवलचा हा बॉन्ड असतो. त्यामुळे साहजिकच तुम्ही त्या पद्धतीने आम्ही कुठल्याही प्रकारच्या तुमच्याकडून म्हणजे तुमच्या अपेक्षेला आम्ही उतरलो नाही तर तुम्ही आम्हाला कोर्टामध्ये हे करून आमच्यावर तुम्ही जनता कारवाई करू शकते. या दृष्टिकोनातून आम्ही जनतेला या अनुषंगाने अपील करतोय. बहुजन मुक्ती पार्टीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्राध्यापक डॉक्टर अर्जुन ओहळ यांच्याशी आपण संवाद साधतो. कशा प्रकारची भूमिका मतदारांसमोर घेऊन जात आहेत तेव्हा बोलताना त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की खास करून सोलापूर शहराची स्थिती पाहिली तर 70 वर्षामध्ये ती कुठली विकास कामं झाली, म्हणजे जिथं पायाभूत सुविधाच नाही तर विकास कुठं, विकास तर दूर राहिला. आणि ह्याला जबाबदार सर्वस्वी काँग्रेस आणि आताची 5 वर्ष धरली तर आमचे हे सगळे भाजपचे मंत्री त्यालाच जबाबदार आहेत, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं होतं. याचबरोबर साहेब आपण बघतो की स्मार्ट सिटी आपल्या शहराला म्हणलं गेलं, पण एकीकडे स्मार्ट सिटी म्हणताना आमच्याकडं एक सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था नाही, ज्याला आपण म्हणू की सिटी बसची व्यवस्था ती आमच्याकडे नाही. सगळ्यात मोठी विसंगती आणि सोलापूरकरांचं दुर्दैव म्हणावं लागेल. आणि त्याचबरोबर जो आपण पाण्याचा प्रश्न म्हणलो, 8-8 दिवस या शहराला पाणी मिळत नसेल तर शेवटी ही स्मार्ट सिटी म्हणायची तरी कशी. तर स्मार्ट सिटीची संकल्पना जेव्हा केंद्रीय गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जेव्हा संपूर्ण देशातील काही ठराविक शहरामध्ये ही म्हणजे स्मार्ट सिटी ही संकल्पना राबवायची होती, राबवली. सोलापूरची चर्चाही झाली, संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सोलापूरला स्मार्ट सिटीच्या ह्याच्यामध्ये पहिल्या रँकमध्ये त्याला देण्याचा प्रयत्न केला. जेव्हापासून घोषणा झाली तेव्हापासून आज तागायत विचार जर केला की त्या पद्धतीच्या काही सुविधा करण्याचा प्रयत्न केला गेला दिसतो का तुम्हाला. संपूर्ण शहराचा चौफेर चारी बाजून शहराकडे जर दृष्टिक्षेप टाकला, पाहण्याचा प्रयत्न केला तर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मोठ्या प्रदूषित अशा पद्धतीने इतकं सांडपाण्याची व्यवस्था कुठल्या प्रकारची नाही आहे. धूळ मोठ्या प्रमाणात होते, रहदारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे, आरोग्याचा फार मोठा प्रश्न आहे. या सगळ्या गोष्टीचं कुठं झलकसुद्धा तुम्हाला दिसत नाही आहे की हे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये हे सोलापूर शहर हे स्मार्ट सिटी होऊ शकेल अशा पद्धतीचं कुठल्याही प्रकारची शक्यता दिसून येत नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ते लोक करतील. आता जर मग तुम्हाला गेल्या काही वर्ष जेव्हापासून जाहीर झालं या पद्धतीने मग त्या पद्धतीचे संपूर्ण पायाभूत सुविधेसाठी या स्मार्ट सिटीसाठी जे काय आवश्यक लागतंय ते करण्याचा त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. पण प्रयत्न तुम्हाला दिसतोय सोलापूरवासियांना या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसून येतात का, म्हणजे हे होतंय का. मी आता गेल्या प्रचार दौऱ्याच्या संदर्भामध्ये गेल्या अनेक दिवसापासून मी ह्या शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरत असताना मला दिसतंय की अजून जुन्या काळामध्ये ज्या पद्धतीचं शहर होतं त्या किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त प्रदूषित, जास्त म्हणजे अतिशय या शहराची अवस्था इतकी विचित्र अवस्थेला हे केलेलं आहे की नको अशा पद्धतीने शहराचा एक छाप जी असते ती छाप आपल्याला चांगल्या शहराची जी छाप असते ती छाप तुम्हाला शहरामध्ये या शहराकडे पाहिल्यानंतर दिसून येत नाही. म्हणजे लोकप्रतिनिधी जे आमचे होते
तर त्यांनी एक लोकभावनेचा अनादर केला असं आपल्याला म्हणावं लागेल. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी लोकभावनेचा अनादर केलेला आहे. अनादर का केला त्याच्या पाठीमागचं एकमेव कारण आहे, त्यांना या सोलापूर शहर आणि सोलापूर जिल्ह्याच्या विकासाचं आणि त्यांच्या कुठल्याही प्रकारचं नातं नाही आहे, काही घेणं देणं नाही आहे. त्याच्यातूनच ते होतं आणि हे निरंतर गेल्या 60 वर्षातून दिसून आलेलं आहे. म्हणून त्या पद्धतीने त्यांना त्या पद्धतीचा विचार. बहुजन मुक्ती पार्टीने कशा प्रकारचा विकासाचा दावा केला शहराच्या बाबतीत? शहराच्या संदर्भामध्ये म्हणजे आमची सत्ता जेव्हा आमची बहुजन मुक्ती पार्टी जेव्हा सत्तेत येईल तेव्हा आम्ही म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर मूलभूत प्रश्न असतो, तो आम्ही आमची सत्ता आल्यानंतर तो त्वरित आम्ही म्हणजे सोडवणार ॲट एनी कॉस्ट. त्या पद्धतीची भूमिका आम्ही संपूर्ण ह्याच्यातही केलेल्या आहे आणि बॉन्डवर लिहून पण दिलेला आहे. त्यानंतर जो शहराचा पूर्व भागामध्ये असणारा मोठा पद्मशाली समाज आहे, त्या पद्मशाली समाजाच्या अंतर्गत किती तर मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. तर त्यांना खरं तर त्या पद्मशाली समाजाला अनुसूचित जातीचा दर्जा त्यांना मिळणं अपेक्षित आहे. आज त्यांना SBC मध्ये टाकलेलं आहे. SBC मध्ये 7-8 जाती आहेत आणि त्यांना ह्या 7-8 जातीच्या अंतर्गत 2% आरक्षण दिलेलं आहे आणि तेही त्यांना व्यवस्थितपणे दिलं जात नाही आहे. त्यामुळे आमचा जो प्रयत्न राहणार आहे, जो मोठा समाज आहे पद्मशाली समाज, या पद्मशाली समाजाला आमची सत्ता आल्यानंतर त्यांना अनुसूचित जातीचा दर्जा आम्ही त्यांना बहाल करणार. लिंगायत धर्माची देखील स्वतंत्रपणे मागणी होती. लिंगायत धर्म बसवेश्वरांनी जो लिंगायत धर्म त्या काळामध्ये 12व्या शतकामध्ये जो स्थापन केलेला आहे, तो स्वतंत्र धर्माचा धर्म एकेकाळी असताना त्याचा दर्जा दरम्यानच्या कालावधी इथल्या व्यवस्थेकडून तो काढून घेण्यात आला. तर आम्ही आमची सत्ता आल्यानंतर लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा आम्ही त्यांना बहाल करणार आहोत. साहेब, महत्त्वाचा प्रश्न असा आहे की बहुजन मुक्ती पार्टीकडनं आपण निवडणूक लढवताय, मतदारांपर्यंत पोहोचताय. बहुजन मुक्ती पार्टीचा जो काही आपण आत्ता म्हटलं की तो जाहीरनामा जो बॉन्डवरती आपण प्रसिद्ध केलाय, तो मतदारांसमोर मांडताय, भूमिका स्वतंत्रपणे मांडताय. वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन मुक्ती पार्टी एक भूमिकामध्ये आपण जर पाहायला गेलो कशा प्रकारचा बदल आहे? कारण तिथं पण एक दिसतं की बहुजनांचं नाव समोर करण्यात आलेलं आहे, आपल्याकडनंही बहुजन समाजाचं नाव समोर केलं जातं. एक दोघांच्या भूमिकेमध्ये मूलभूत जो महत्त्वाचा फरक आहे तो कशा पद्धतीचा आहे? बहुजन ही संकल्पना प्राचीन कालखंडामध्ये बुद्धाने वापरलेली होती. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपले जे महापुरुष आहेत, त्या महापुरुषांनी वेगवेगळ्या काळाच्या ओघामध्ये त्या संकल्पनेचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु सार्वजनिक स्वरूपामध्ये संघटनात्मक पातळीवर बहुजन समाज म्हणजे नेमका कोण, त्याच्यामध्ये या देशातील जे काय सामाजिक घटक आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्यातले 85% जो आहे तो अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय ज्याला OBC म्हणतो, आणि त्यातनं धर्म परिवर्तित झालेले हे जे लोक आहेत, हे सगळे मिळून टोटल 100मध्ये 85% आहेत. ह्या 85मध्ये 15% अनुसूचित जातीचे आहेत, 7.5% अनुसूचित जमातीचे ज्याला आदिवासी म्हणतो, 52% OBC आणि यांच्यातून धर्म परिवर्तित झालेले 10.5% यांची टोटल होते 85%. आणि म्हणून हे 100मध्ये 85% ही संकल्पना, ही आकडा बहुसंख्य येतो. म्हणून बहुजन यासाठी आम्ही समाजामध्ये संघटनेच्या माध्यमातून गेल्या 30-40 वर्षाच्या कालावधीमध्ये ही संकल्पना समाजामध्ये आम्ही रुजवलेली आहे. आणि म्हणून काल परवाची नाही, ती काल परवाची नाही आहे, ती आम्ही रुजवलेली आहे मोठ्या प्रमाणात. आणि त्या तत्काळ आम्ही रुजवत असताना ह्याच याच्यामध्ये जे बाकीचे तर जे घटक आहेत समाजामध्ये आंदोलन करणारे, संघटन चालवणारे, ते लोक आम्हाला बहुजन संकल्पना तुम्ही का वापरताय, हे नको आहे, हे बरोबर नाही, अशा पद्धतीचा आम्हाला विरोध करत होते त्या काळात गेल्या 30-40 वर्षापासून. पण आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम राहिलो आणि आज अशी अवस्था आहे की बहुजन ही संकल्पना आमच्यापेक्षा हे लोक शब्द पुढं घेऊन चाललेले आहेत, म्हणजे बहुजन या नावाखाली. आणि त्यामुळं साहजिकच आहे, अनेक लोक बहुजनी संकल्पना त्यांना आता सगळ्यांना मान्य पावलेली आहे. हे बाबा याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पण हे यश आहे, आमचं यश आहे ते. त्या पद्धतीनं आम्ही गेल्या 40 वर्षापासून या बहुजन संकल्पनेचा समाजामध्ये प्रचार मोठ्या प्रमाणात केलेला आहे. त्याचा नतीजा आहे आज सगळेच लोक जे वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना स्थापन करतायत, राजकीय पक्षाला नावं देत असताना त्या ठिकाणी बहुजन ह्या शब्दाचा वापर करतायत. एक वेगळेपण म्हणजे मला मुद्दा जो अपेक्षित होता की ह्या दोन्हीमध्ये म्हणजे वंचित बहुजन आघाडी आपण म्हणतो, दुसरीकडे बहुजन मुक्ती पार्टी, एक महत्त्वाचा जो वैचारिक बदल आहे किंवा वैचारिक फरक आहे तो कशा पद्धतीचा आहे? त्यांना अपेक्षित कुठल्या गोष्टी आहेत आणि आपलं एक वेगळेपण कुठलं की जे मतदारांसमोर जाताना आपण मांडतोय? त्या वंचित बहुजन आघाडी
ही अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये निर्माण झालेली ही संकल्पना आहे, म्हणजे संघटनाच आहे, म्हणजे राजकीय संघटना आहे. आता आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना कल्पना आहे, वंचित बहुजन आघाडी ज्यांनी निर्माण केली त्यांचं एक राजकीय संघटन अगोदरचं होतं, भारिप बहुजन महासंघ. मग जर अगोदर अस्तित्वात असलेलं भारिप बहुजन महासंघ असताना सुद्धा पुन्हा वंचित बहुजन आघाडी निर्माण करण्याच्या पाठीमागचं काय कारण आहे? म्हणजे पहिल्या अगोदरच्या म्हणजे संघटनेला थोडंसं बाजूला ठेवून ही संकल्पना पुढे आणण्याच्या पाठीमागची जी भूमिका ही निर्माण केलेली आहे ती काय एकाएकी त्यांनी निर्माण केलेली भूमिका नाही आहे. त्याच्या पाठीमागं फार मोठा इतिहास आहे. त्या इतिहासाचा विचार आपण इतिहासाच्या खोलामध्ये एवढ्या जास्त खोलामध्ये जायची तशा अर्थाने आवश्यकता नाही आहे. परंतु म्हणजे वंचित बहुजन आघाडी ही संकल्पना भीमा कोरेगावचा जो काय संघर्ष झाला, म्हणजे लढाई झाली 1 जानेवारी 2018 त्याच्यानंतर ते संघटन पुढं आलेलं आहे. पुढं आलं म्हणण्याऐवजी ते पुढं आणलं गेलेलं आहे. जाणीवपूर्वक अशा पद्धतीची निर्मिती केली गेली आणि त्या ठिकाणी तुम्ही ते नावामध्येच तुम्ही लक्षात घ्या, वंचित म्हटल्यानंतर वंचित ह्याच्यातून संकल्पना सगळ्यांना सर्वसामान्य जर अर्थ काढायचा प्रयत्न केला वंचित या शब्दाचा, तर वंचित म्हणजे ज्यांना ह्या हक्क अधिकारापासून ज्यांना अनेक दिवसापासून वंचित म्हणजे अलग ठेवलेला आहे, म्हणजे वंचित ठेवलेला आहे, अशा पद्धतीच्या लोकांचा समूह म्हणजे वंचित, अशी मध्यवर्ती भूमिका आहे. परंतु वंचित ही संकल्पना ही कम्युनिझम या विचारसरणीतून त्यांनी ती घेतलेली आहे. कम्युनिस्ट ज्याला आपण म्हणतो, साम्यवादी विचारसरणीतून ती संकल्पना आलेली आहे. आणि त्यामुळं तुम्ही या संकल्पनेचा म्हणजे ते मुहूर्तमेढ हे करत असताना 31 जानेवारीला जेव्हा एल्गार परिषद झाली पुण्यामध्ये, त्या एल्गार परिषदेमध्ये हे सगळे बाकीचे तर वंचित ही संकल्पना त्यांनी त्या ठिकाणी आणली. एल्गार परिषदेमध्ये वावरणारे सगळे जे लोक होते, मग इकडचे हे नेतृत्व करणारे हे नेतृत्व असतील, बाकीचे तर त्याच्यामध्ये सगळे साम्यवादी ज्याला आपण समाजवादी बाकीचे तर जे लोक होते ते सगळे होते. जिग्नेश मेवानी त्या सभेला आलेले होते. त्यांनी जेव्हा हे केल्यानंतर इन्क्लाब जिंदाबाद अशा पद्धतीचा एक नारा दिलेला होता त्या ठिकाणी. इन्क्लाब ही संकल्पना कोणाची आहे? इन्क्लाब ही संकल्पना कम्युनिझम मधली संकल्पना आहे. त्याच पद्धतीची वंचित ही संकल्पना त्यांनी आणलेली आहे. आणि बहुजन म्हटल्यानंतर इकडचा शब्द तो बहुजन या समाजामध्ये जे काय घटक अशा पद्धतीचे त्यांना एकत्र घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग ह्यो घेण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला आहे त्या पाठीमागचं कारण एकमेव कारण आहे की बहुजन मुक्ती पार्टी च्या माध्यमातून या देशामध्ये ज्या वेगळ्या स्तरावरचं जे आंदोलन निर्माण केलेलं आहे, संविधानाच्या संदर्भातला विचार जर केला तर याच्या पाठीमागची प्रेरणासुद्धा संविधान म्हणजे 9 ऑगस्ट 2018ला दिल्लीतील जंतर मंतरवर संविधान जाळण्यात आलं. या संविधान जाळल्यानंतर जो काय म्हणजे त्याच्या अनुषंगाने जो काय उद्रेक व्हायला पाहिजे, संविधान जाळले बाबासाहेबांनी एवढं मोठं हक्क अधिकार या संविधानाच्या माध्यमातून या बहुजन समाजाला देण्याचा प्रयत्न केला गेला. ते संविधान इथले येतदेशी बाकीचे सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून ते जाळण्याचा प्रयत्न केला. पोलीस लोक त्या ठिकाणी होते, तरीसुद्धा सगळ्यांनी बघ्याची भूमिका घेतलेली होती. आणि जाळल्यानंतर भारतातल्या कुठल्याही आंबेडकरी चळवळीच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संघटना आहेत त्या कुठल्याही संघटनेनं संविधान जाळलंय याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं आंदोलन केलेलं दिसत नाही. एकमेव आम्ही आहोत बहुजन मुक्ती पार्टी आणि आमचं सामाजिक संघटन. या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण देश पातळीवर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम आम्ही ह्याच्या म्हणजे संविधान जाळल्या ह्याच्यासाठी त्यासाठी आम्ही एक संघटन स्थापन केलं, म्हणजे संविधान बचाव संघर्ष समिती. या संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने आम्ही संपूर्ण संविधानाच्या संदर्भातली जनजागृती करण्याचा प्रयत्न संपूर्ण ऑल इंडिया लेवलला केल्यानंतर मग हे संपूर्ण आंदोलनाचं श्रेय आमच्याकडे जातंय असं इथल्या सरकारी यंत्रणेला, इथल्या काही लोकांना, केंद्रीय गव्हर्नमेंट असू दे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट असू दे, या लोकांना वाटल्यानंतर हे श्रेय यांच्याकडे जाऊ नये म्हणून यांनी काही ठराविक बाबासाहेबांच्या अंतर्गत म्हणजे घराण्यातील व्यक्तीलाच त्यांनी त्या पद्धतीनं हे केलं. आणि ही संकल्पना म्हणजे आमची जी बहुजन संकल्पना हे जे आहे हे डायव्हर्ट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हे संघटन मग ते राजकीय स्तरावर त्यांनी ते पुढे आणण्याचा प्रयत्न जो केलेला आहे तो या कामासाठी त्यांनी निर्माण केलेला आहे. त्यामुळे ह्याची निर्मितीच काल परवा आहे. तुम्ही जर 1 जानेवारी 1818च्या अगोदर जा, त्याच्यामध्ये कुठं वंचित बहुजन आघाडीचं काय कार्यभार फार मोठा इतिहास आहे, बॅकग्राऊंड मोठा आहे, त्या पद्धतीने त्यांनी काम केलेले आहेत. अशा पद्धतीचं तुम्हाला कुठंही इतिहासामध्ये त्याच्या नोंदी दिसत नाही. आणि म्हणून 1.5 वर्षापासूनच हे सगळं बाकी 1.5 वर्ष नाही 1.25 वर्ष झालेलं आहे, साधारणपणे 1.5 वर्ष झालेलं आहे.
हो साहेब, बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून तुम्ही सोलापूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवतायत, मतदारांच्या सगळ्या गाठीभेटी घेत आहेत किंवा एक भूमिका तुम्ही पटवून देतात. आत्ता सांगितल्याप्रमाणे की बहुजन मुक्ती पार्टीचं आजवरचं कार्य कशा पद्धतीचं आहे आणि तुमची स्वतंत्र अशी भूमिका कशा पद्धती आपण दाखवून दिल्या. ज्याला आपण लढत म्हणतो ती तुमची कुणाशी आहे? आपण बघतोय की या मतदारसंघात आपण भाजपचा उमेदवार आहे, काँग्रेसचे उमेदवार आहेत, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. तुमची फाईट कुणाशी असं वाटतं? या तिन्हीमध्ये जर आपण पाहायला गेलं, आम्ही बहुजन मुक्ती पार्टी ही राष्ट्रीय स्तरावरची पार्टी आपण म्हणतो कुणाशी संघर्ष आहे, कुणाशी लढाई? म्हणजे पार्टी ही बहुजन मुक्ती पार्टी ही राष्ट्रीय स्तरावरची पार्टी आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणारे ज्यांचं नेटवर्किंग राष्ट्रीय स्तरावर आहे असं काँग्रेस आणि BJP या मुख्य दोन राष्ट्रीय पक्षाबरोबर आमची लढत असणार आहे. आमचा मुख्य जो प्रतिस्पर्धी ज्याला आपण म्हणू तो काँग्रेस आणि BJP आहे. वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर वंचित बहुजन आघाडी ही फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. त्यामुळे महाराष्ट्रापुरते मर्यादित असणारं आणि एकाच राज्यापुरती संघटन ते म्हणजे त्यांचं म्हणजे काय कार्य असल्यामुळं ते केंद्रामध्ये काय ते काय सत्ता स्थापन करू शकणार नाहीत. आणि सत्ता स्थापन करू शकणार नाहीत म्हणल्यानंतर त्यांची सत्ता जरी महाराष्ट्रातले काही हे आले तरी त्यांच्याबरोबर आहे. त्यामुळे आमची स्पर्धा राज्यस्तरावर असणाऱ्या पक्षाशी असण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे आमचा मुख्य जो प्रतिस्पर्धी आहे तो 1 नंबर काँग्रेस, 2 नंबर BJP. आणि या दोन्हीही पक्षांनी सोलापूरकरांच्या भावनांचा एक विश्वासघात केला असं वाटतं. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस आणि BJPने विश्वासघात केलेला आहे. ती विश्वासघात केलेला आहे आणि ते वास्तविक आता हे दोघं अप्रत्यक्षपणे लोकांना लक्षात येत नाही. काही लोकांना ते, पण काही लोकांना, जाणकार लोकांना हे लक्षात येत आहे की हे दोघं आतून एक आहेत. काँग्रेस आणि BJP आतून एक आहेत. त्यांच्या अनेक पॉलिसी, धोरण, काही विशिष्ट मुद्द्यावर म्युच्युअल अंडरस्टँडिंग त्यांची एक असलेली दिसते. तुम्ही महिला आरक्षणाच्या संदर्भातला विषय असू देत, संविधानाच्या संदर्भातला विषय असू देत, बाकीचे तर काही वेगवेगळ्या प्रकारचे काळा पैसा जो आहे तो काळा पैसा आणण्याच्या संदर्भातला मुद्दा असू देत, त्यानंतर मग बाकी LPGचा मुद्दा असू देत, लिबरलायझेशन, प्रायव्हेटलायझेशन, ग्लोबलायझेशनचा हे आहे. हे आणलं कोणी? 1991ला मनमोहन सिंग जेव्हा त्यावेळेस फायनान्स मिनिस्टर होते त्यावेळेस त्यांनी त्याच्यावर त्या करारावर त्यांनी सही केलेली आहे. आणि त्यामुळे त्यानंतर आहे. त्यामुळे ही LPGचं जे धोरण आहे ते या लोकांनी म्हणजे निर्माण केलेलं आहे काँग्रेसनं. त्यामुळे काँग्रेसची पॉलिसी फार मोठी बहुजनांच्या विकासासाठी चांगली आहे अशातला भाग नाही आहे. त्यामुळे काँग्रेसची धोरणं पुढे भाजपाने पुढं हे केलेलं आहे. त्यांच्यामध्ये ते हे ठरवून त्या पद्धतीचं हे केलं आहे. पण जनतेला दाखवत असताना आयदर ऑर नायदर नॉर, फक्त दोघंच आहेत, NDA UPA म्हणजे काँग्रेस BJP, ह्याच्याशिवाय जनतेला तिसरा पर्यायच दिसू देत नाहीत. अशा पद्धतीची भूमिका त्यांनी निर्माण केलेली आहे. त्यासाठी त्यांनी इतर घटकांना सुद्धा एकत्र घेऊन त्या पद्धतीचा हे केला आहे. म्हणजे तिसरा फ्रंट दिसूच नाही. जो बहुजन मुक्ती पार्टी हा देशातला तिसरा पर्याय आहे. आणि म्हणून माझी जी उमेदवारी आहे या मतदारसंघामध्ये, यामध्ये 3ऱ्या नंबरला माझं नाव आहे. 1 नंबरला जय सिद्धेश्वर स्वामीचं नाव आहे, BJP म्हणजे राष्ट्रीय स्तरावरची मोठी पार्टी असल्यामुळे. 2 नंबर काँग्रेसचा आहे, सुशीलकुमार शिंदेंचं नाव आहे. आणि 3 नंबरला माझं नाव आहे. या ठिकाणी 3 नंबरला नाव आहे म्हणजे इथं अल्फाबेटिकलचा विषय नाही आहे. त्या पक्षाचं जे काय ताकद आहे त्या ताकदीवरनं त्या पद्धतीचा रँक त्यांनी दिलेला आहे 3 नंबरला असण्याच्या पाठीमागचं कारण. त्यामुळे साहजिकच आम्ही जनतेला या पद्धतीचं अपील हे करून येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आमची सत्ता जवळपास आम्हाला माहीत आहे या पद्धतीनं की जनतेचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी पुढं आलेलो आहे. त्यामुळे जनतेनंच ही निवडणूक आपल्या डोक्यावर घेतलेली आहे. काही करून या प्रस्थापित पक्षांना म्हणजे BJP आणि काँग्रेसला धडा शिकवायचाच अशा उद्देशाने जनतेने विळा उचललेला आहे. आणि बहुजन मुक्ती पार्टीला ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे विजयी करण्याचा त्यांनी अट्टहासाने त्यांनी प्रयत्न केलेला आहे. साहेब, बहुजन मुक्ती पार्टी निवडणूक रिंगणात आहे आणि आपण जो बघतोय प्रचाराचा एकंदरीत जो रंग अशा पद्धतीचा आहे की काँग्रेसचं असं म्हणणं आम्ही इथं विकास केला आणि त्याची उद्घाटनं भाजपने केली, आणि दुसऱ्या बाजूला भाजपचं म्हणणं असं असतं की काँग्रेसने आज 60-70 वर्षात केलं काय, म्हणजे एकमेकांवरती सगळा हा आरोप चाललाय आणि आरोपांचा गदारोळ ज्याला आपण म्हणू असं चाललेलं आहे. या सगळ्या चित्राकडे कशा पद्धतीने आपण बघता? मी दोघंही आपण ज्याला म्हणू की जी शहराची अवस्था आहे त्या अवस्थेला हे दोघंही तितकेच जबाबदार म्हणता येईल का? दोघंही जबाबदार आहेत. मग सांगितल्याप्रमाणे हे दोघंही जबाबदार आहेत. आता पाठीमागं घडलेल्या घटना जबाबदार आहेत, काहीच केलं नाही हे सगळ्या लोकांना माहीत आहे.
आता येणाऱ्या भविष्यकाळामध्ये सुद्धा हे करू शकतील का नाही याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची शक्यता म्हणजे जनतेला वाटत नाही यांच्याकडून. म्हणजे मग तो सुशीलकुमार शिंदे साहेब असू देत, मग BJPचे जय सिद्धेश्वर स्वामी किंवा BJPचं कुठलाही कॅन्डिडेट असू देत, यांच्याबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जनतेमध्ये असंतोष आहे आणि हे निवडून आलं तरी ते काय करू शकणार नाही. आता मी बाकीच्या इतर गोष्टीचा विचार इथं म्हणजे चर्चेमध्ये घ्यायचा मुद्दा नाही आहे तशा अर्थाने, परंतु मला या अर्थाने म्हणायचं आहे की हे जर पार्लमेंटमध्ये दिल्लीमध्ये जाऊन हे लोक करणार काय, जे इथल्या म्हणजे सुशीलकुमार शिंदे साहेबांनी 60 वर्षात काय केलं नाही आहे. सोलापूरकरांचा एवढा असंतोष त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्या नसानसामध्ये भिनतोय की सुशीलकुमार शिंदेनं काय आमच्या सोलापूरसाठी काय केलं, त्यामुळे काही करता ह्या व्यक्तीचं आम्हाला कुठल्याही प्रकारचं प्रतिनिधित्व नको आहे. आता स्वामी म्हणजे BJPच्या कॅन्डिडेटबद्दल बोलायचं झालं तर सगळ्याच लोकांना त्याबद्दलची हे आहे, त्यामुळे मी वेगळ्या पद्धतीची त्यावर मांडणी करण्याची काय आवश्यकता मला वाटत नाही. आणि वंचित बहुजन आघाडीचा जो मुद्दा जो येतोय की इथं स्थानिक सोलापूरच्या संदर्भामध्ये जरा थोड्याशा प्रमाणात चर्चेला आलेला आहे, परंतु ती लोकांनी हे पण लक्षात घेतलेलं आहे की ती राज्यस्तरावरची ती पार्टी असल्यामुळं, राज्यापुरती मर्यादित असल्यामुळं त्यांच्याकडून एवढ्या मोठ्या प्रमाणे काय त्यांच्याकडून आशा त्यांनी काय बाळगलेल्या नाहीत. त्यामुळे जरी निवडून आले काही एखाद्या ठिकाणी तरी सुद्धा ते केंद्रामध्ये सरकार स्थापन करू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दलही लोकांच्यामध्ये तशा पद्धतीची निराशा आहे. त्यामुळं सगळ्या लोकांचं म्हणजे आशा ज्या आहेत त्या बहुजन मुक्ती पार्टीवर त्यांच्या खेळलेल्या आहेत. साहेब, बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आपण जेव्हा लोकांसमोर जात आहे, बहुजन समाजाचे प्रश्न तुम्ही कशा पद्धतीचे बघितले, म्हणजे आज ती एक सामाजिक अवस्था कशा पद्धतीची आहे. म्हणजे आज आपण म्हणतो की आमचा अगदी देश पुढारला, सगळ्या गोष्टी झाल्या, अर्थात बहुजन समाज देखील काही पुढारला, पण बहुतांशी हा समाज मागासलेला आहे आणखीन देखील. प्रचंड ज्या अडचणी आहेत त्या कशा पद्धतीच्या आहेत आणि त्या आघाडीवर सुद्धा एक बहुजन मुक्ती पार्टीची भूमिका कशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी. बहुजन मुक्ती पार्टीच्या म्हणजे बहुजन मुक्ती पार्टीच्या अजेंडामध्ये दिलेले जे आमचे जे मुद्दे आहेत, आता मी तुम्हाला सुरुवातीला हे केलं की जेव्हा आमची सत्ता येईल बहुजन मुक्ती पार्टीची दिल्लीमध्ये, तेव्हा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हत्या झालेली आहे त्या हत्यासाठी सरकारने DIG लेवलचे जे अधिकारी होते सक्सेना म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आयोग नेमलेला होता. तो सरकारने दडवलेला आहे. हत्या कशी म्हणायची, म्हणजे हत्या कशी म्हणतोय आपण बाबासाहेब आंबेडकरांची हत्या? आता हा मुद्दा फार मोठ्या प्रमाणात विश्लेषणामध्ये डिटेलमध्ये विश्लेषणाचा जो 5 डिसेंबर 1956 सालापर्यंत पाठीमागं जावं लागेल. त्याच्या अगोदर मला मग 1948 सालापासून ते 1956च्या दरम्यान चौकशी आयोग आहे तो. त्यामुळे त्या चौकशी आयोगाचं डिटेल्समध्ये आहे. आम्ही त्याच्यावर फार मोठं लिटरेचर आम्ही समाजापर्यंत ते पोहोचवलेलं आहे, पण तो अहवाल सध्या दडवून सरकारनं तो दडवून ठेवलेला आहे. जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा आम्ही तो अहवाल संपूर्ण जनतेच्या समोर तो सादर करणार. कशा पद्धतीने बाबासाहेबांची हत्या करण्यात आलेली आहे, त्याला कोण जबाबदार आहे, काय आहेत, या संदर्भामध्ये आमची भूमिका असणार आहे. त्यानंतरचा आमचा जो जनतेच्या संदर्भातला जो विषय आहे, या देशामध्ये शिक्षणाच्या संदर्भात विचार जर केला तर शिक्षणाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. मग प्राथमिक शिक्षणापासून ते अगदी पोस्ट ग्रॅज्युएट लेवलपर्यंतची शिक्षणाची अवस्था पूर्ण कोलॅप्स झालेली दिसते. मग आम्ही या अंतर्गत आमची भूमिका जी आहे की विशिष्ट म्हणजे प्राथमिक शिक्षण सक्तीचंच हे आहेच, परंतु त्याची अंमलबजावणी न केल्यामुळं सक्तीचं मोफत आणि जे आवश्यक असणारं म्हणजे स्किल ज्याला आपण काय म्हणतो गुणवत्तापूर्ण शिक्षण, हे शिक्षणाच्या संदर्भातला पूर्ण खेळखंडोबा यांनी केलेला आहे. त्याबद्दल त्यांना कुठल्याही प्रकारचं घेणं नाही. मग आमची भूमिका या पद्धतीने नवीन आम्ही आमच्या अजेंड्यामध्ये सुद्धा ती विशद केलेली आहे की जेव्हा हे आमची सत्ता येईल तेव्हा आम्ही 5 केंद्रीय स्तरावर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आम्ही 5 लाख म्हणजे खेड्यामध्ये 5 लाख शाळा अशा प्राथमिक स्तरावरच्या माध्यमिक स्तरावरच्या या पद्धतीने स्थापन करणार. त्याचं नियोजन केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या शाळेचं संपूर्ण नियोजन करणार. अशा पद्धतीची आम्ही भूमिका शिक्षणावरती भर राहील. गुणवत्ता आणि त्यासाठी मग उच्च शिक्षण असू दे, बाकीचे इतर शिक्षणाचे सगळे घटक असतील, त्याच्यासाठी आम्ही राष्ट्रीय स्तरावरचं एक उच्च शिक्षणाच्या संदर्भातलं एक प्राधिकरण, एक डिपार्टमेंट आम्ही निर्माण करतोय. त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून संपूर्ण घटक जे काय शिक्षणाचे सगळे जे घटक आहेत त्या सर्व घटकांना शिक्षण देण्याचा प्रयत्न, चांगल्या प्रकारचं गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही 1 ते 5 लाख विद्यार्थी परदेशात पाठवणार गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी. आणि त्यांना ते पाठवण्यासाठीची
ती आणि सर्व स्तरावर असणार आहे. ते फक्त याच ह्याच्यावर म्हणजे असणार. मग त्याच्यामध्ये ते पाठवत असताना काही विशिष्ट समाजाच्याच मुलांना विद्यार्थ्यांना पाठवण्याचा आमची भूमिका असणार नाही. ज्यांची लोकसंख्या ज्या प्रमाणात आहे त्या घटकातील सर्व वर्गांना त्या ठिकाणी परदेशामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उद्देशाने आम्ही विद्यार्थ्यांना पाठवून ते इथं आल्यानंतर इथली ही शिक्षणाची जी काय अशी अवस्था जे केविलवाणी अवस्था झालेली आहे ते नष्ट करण्याचा प्रयत्न आम्ही या पद्धतीने हे करणार आहोत. आणि त्यामुळे साहजिकच या अनुषंगाने सरकारच्या संदर्भात विचार जर केला तर कृषी क्षेत्र रेल्वेचं ज्या पद्धतीचं बजेट आहे, रेल्वे स्वतंत्र मंत्रालय, रेल्वेसारखं स्वतंत्र मंत्रालय आम्ही कृषीसाठी आम्ही निर्माण करणार आहोत. म्हणजे कृषी बजेट हे स्वतंत्र असलं पाहिजे या पद्धतीची आम्ही भूमिका हे केलेली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला म्हणजे त्यांची जी काय मालाला जो हमी भावामध्ये जो उत्पादन खर्च जो येतोय त्याच्यापेक्षा 1.5 पट त्यांना आम्ही हमी भाव त्यांना देणार आहोत. या पद्धतीची आम्ही भूमिका घेऊन या ठिकाणी चाललेलो. आरक्षणाच्या संदर्भात जर विचार जर केला समावेशक आहे. ज्यांची जेवढी लोकसंख्या जास्त प्रवर्गाची आहे, सामाजिक असू द्या मग सगळेच बाकीचे कोणी असू दे, ज्यांची लोकसंख्या जेवढी आहे तेवढ्या प्रमाणात त्यांना त्यांचे हक्क अधिकार प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आरक्षण ही संकल्पना प्रतिनिधित्वाशी संबंधित आहे. त्यामुळे आम्ही प्रतिनिधित्व त्या घटकांना त्या प्रमाणात देणार. म्हणजे 100% आरक्षण आम्ही लागू करणार. यातूनच मला विचारायचं की बहुजन मुक्तीच्या पार्टीच्या माध्यमातून कार्य करत असताना आपण सरकारची जी ध्येय धोरणं आहेत तर ती बहुजन विरोधी राहिली किंवा दलित विरोधी राहिली असं आपल्याला म्हणायचं का? म्हणजे जो आपण सुरुवातीला मध्ये जो आपण उल्लेख केला तर ही जी धोरणं होती दलित विरोधी किंवा अगदी बहुजन विरोधी अशीच राहिली असं म्हणायचं? हो. आता तुम्हाला लक्षात येते यातले जे काय विशिष्ट घटक आहेत, मग अनुसूचित जातीच्या संदर्भातला असू द्या, अनुसूचित जातीसाठी जे घटनेमध्ये तरतूद आहे त्या पद्धतीचे म्हणजे शिक्षणाच्या संदर्भात त्यांच्या एकंदरीत विकासाच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचे जे काही बजेट त्यांच्यासाठी अलॉटमेंट झालेलं आहे ते बजेट त्यांनी दुसऱ्या घटकाकडे वळवलं आणि यांना त्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामुळं त्यांचा विकास झाला नाही. आदिवासीच्या संदर्भात जर विचार जर केला तर आदिवासीच्या संदर्भात शासनाच्या स्तरावर आणि घटनेमध्ये तरतूद आहे. जल, जमीन आणि जंगल हे जे आहे ते आदिवासी बहुल एरिया जिथं आहे त्या ठिकाणी त्या ह्याच्यावर अधिकार त्यांचा आहे घटनेच्या तरतुदीनुसार आणि त्यांना तिथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे तुम्ही बघताय झारखंड असू द्या, बिहारचा काय भाग असू द्या, छत्तीसगडचा काय भाग असू द्या, ओरिसाचा काय भाग असू द्या, तिथं आदिवासींची संख्या जास्त आहेत. मग त्यासाठी त्यांना काय केलं, तो खनिज संपन्न प्रदेश आहे, भारतातील खनिजाचा आगार असणारा प्रदेश आहे, छोटा नागपूर पठारी प्रदेश त्या ठिकाणी येतो. त्यामुळे तिथून त्यानं हुसकावून लावलं आणि संपूर्ण त्या आणि त्या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या माध्यमातून केंद्रीय गव्हर्नमेंट असू द्या, तिथले स्थानिक गव्हर्नमेंटला एक हाताशी धरून या सरकारनं त्यांना विस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे त्यांचे हक्क अधिकार त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात डावलेले आहे. ह्यो काय लक्षण दिसतं, ओबीसीच्या संदर्भात जर विचार जर केला, देशामध्ये 52% ओबीसी आहे. 52% ओबीसीना 52% त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणं अपेक्षित आहे. तर त्या 52% ओबीसींना आज हक्क अधिकाराच्या दृष्टिकोनात विचार केला तर 2-3% सुद्धा त्यांचे हक्क अधिकार त्यांना मिळाले नाही. मग त्यांचे राहिलेले 47-48% 52 पैकी 47-48% हक्क अधिकार त्यांनी डायव्हर्ट करून आपल्या वेगळ्या इतर घटकांच्याकडे त्यांनी ते वळवण्याचा प्रयत्न स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे यापासून समाजाच्या हिताचं कुठल्याही प्रकारचं धोरण या सरकारने गेल्या 70 वर्षाच्या कालावधीपासून आणि सध्या विद्यमान सरकारनं सुद्धा ते केलेलं आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. उदाहरणाच्या कल्पना येईल म्हणजे याच्यावरून तुम्हाला त्याची जाणीव होऊ शकेल की मागच्या काही वर्षापूर्वी UPSCच्या माध्यमातून 314 ओबीसी विद्यार्थी हे सिलेक्शन झालं होतं. सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना ट्रेनिंग पण देण्यात आलं. म्हणजे 2 वर्षाचं जर ट्रेनिंग असतं IAS कलेक्टर लेवलच्या पदाच्या लेवलवरचे, तर त्या ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना पोस्टिंग दिली नाही आहे या गव्हर्नमेंट. म्हणजे याचा अर्थ हे जर 314 विद्यार्थी जर कलेक्टर झाले असते तर त्यांच्या समाजामध्ये अशा पद्धतीचं प्रतिनिधित्व कधीही मिळालं नव्हतं आणि कधी तर या निमित्ताने त्यांना मिळण्याचा प्रयत्न म्हणजे मिळाले होते, ते सिलेक्टर झाले होते, तर ट्रेनिंग देऊन सुद्धा त्यांना पदावर त्यांनी पोस्टिंग दिली नाही. म्हणजे याचा त्याच्यापासून त्यांना परावृत्त केलं. यावरनं काय लक्षात येतं की यांच्या हक्क आणि अधिकाराच्या संदर्भामध्ये हे सरकार पूर्णतः गाफील आहे. यांना त्यांच्या विकासासाठी काही घेणे देणं नाही आहे, हे यावरनं स्पष्ट होतं. साहेब, शेवटचा प्रश्न आहे की बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आपण जेव्हा निवडणूक लढवतोय, आज कशा प्रकारचा एक आत्मविश्वास तुमच्या मनात आहे, कुणाविरुद्धचा हा सगळा संघर्ष आहे आणि कशा प्रकारे यश मिळेल, कशा प्रकारे मतदानचा विश्वास आपण प्राप्त कराल?
आम्ही ह्या आत्ता जी चर्चेला आलेले मुद्दे जे आहेत आणि या अनुषंगाने बॉन्ड पेपरवर आम्ही ज्या पद्धतीने लिहून दिले आहे, त्यामुळे जनतेमधून अशी प्रतिक्रिया येत आहे की जो कोणी बॉन्डवर लिहून देणारा आहे तो डायरेक्ट बॉन्डवर लिहून देतोय, म्हणजे काय साधी बाब नाही आहे. तर अशाच पक्षाच्या उमेदवाराला आपण मतदान करणं गरजेचं आहे. कारण का त्यांनी आणि त्या बॉन्डच्या अंतर्गत जे काय घोषणापत्रामध्ये दिलं आहे ते अतिशय त्यांच्या जनहिताचे सगळे प्रश्न त्यांनी घेतलेले आहेत. त्यामुळे ते लोकांच्यामध्ये चर्चा आहे मोठ्या प्रमाणामध्ये की ह्यांनाच निवडून देणं अपेक्षित आहे. त्यामुळे समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळे आम्हाला पूर्ण याची खात्री आहे की येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ह्या काँग्रेसबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. जरी आता सध्या वर्तमान याच्यामध्ये त्यांचं सरकार असलं आणि आता मग पर्याय म्हणून काँग्रेसला हे करू, तर आता सुरुवातीला पर्याय म्हणून लोकांना वाटलं बाबा हे नाही तर दुसरा कोण हे, तर काँग्रेसबद्दल तर आतून प्रचंड मोठ्या प्रमाणात घृणा समाजामध्ये असंतोष आहे. त्यामुळे तेही नको आहेत आणि BJP सुद्धा नको आहेत. आणि वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विशिष्ट सामाजिक म्हणजे घटकाचं त्यांनी त्या पद्धतीने एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे बाकीचे इतर जो समाज आहे तो त्यांच्या त्या भूमिकेबद्दल नाराजी त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ह्या नाराजीचं परिवर्तन ते कशा पद्धतीनं, तर मतपेटीतून निरपेक्ष अतिशय एकदम स्वच्छ उच्च शिक्षित अशा पद्धतीचा आपला हा जो बहुजन मुक्ती पार्टीचा उमेदवार आहे मी याबद्दल आणि याच्या अनुषंगाने त्यांनी मांडलेली भूमिका त्या पद्धतीने घोषणापत्र जाहीर केलेलं आहे याच्यामध्ये. आणि त्यामुळे लोकांच्या फार मोठ्या म्हणजे अपेक्षा आमच्याकडून त्यांच्या वाढलेल्या आहेत आणि म्हणून समाजामध्ये त्याची प्रतिक्रिया उमटलेली आहे की यांनाच निवडून देणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीची चर्चा समाजामध्ये चालू आहे. बहुजन मुक्ती पार्टीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्राध्यापक डॉक्टर अर्जुन ओहोळ यांच्याशी आपण सविस्तर असा संवाद साधला. एक उच्च शिक्षित व्यक्ती म्हणून आपण आज बहुजन मुक्ती पार्टीचं आजवर कार्य करत आलो. बहुजन मुक्ती पार्टी ही काही अगदी ज्याला आपण म्हणू की वर्ष 2 वर्षापूर्वीची नाही आहे, तर आमचा एक 60 वर्षापासूनचं एक चांगलं कार्य या देशामध्ये आणि राष्ट्रीय पातळीवरचा हा पक्ष आहे. बहुजन समाजासाठी खऱ्या अर्थाने आजवर आम्ही काम केलं आहे. अचानकपणे उठून आम्ही कुठल्या कामाला सुरुवात नाही केली. आजपर्यंत आम्ही सगळे काम करतो आहोत आणि या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं देखील आम्ही आज बहुजन समाजाचे प्रश्न घेऊन लोकांसमोर जातो आहोत. त्याचबरोबर सोलापूर लोकसभा मतदारसंघातले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, शहरवासियांचे आहेत, ग्रामीण भागातील, ते सगळे मुद्दे घेऊन आम्ही मतदारांसमोर जातो आहे. आणि कोणी काही जरी म्हणत असेल, म्हणजे काँग्रेस विजयाचा दावा करत असेल, भाजपला वाटत असेल आम्हीच हा गड राखणार, किंवा वंचित बहुजन आघाडीला वाटत असेल की नाही परिवर्तन घडेल आणि यशाचं माप आमच्या पदरात पडेल, असं जरी प्रत्येकाला कोणाला काही वाटत असेल तरी मतदारसंघामध्ये बहुजन मुक्ती पार्टीचीच एक चर्चा आहे अशा प्रकारचा दावा उमेदवार प्राध्यापक डॉक्टर अर्जुन ओहोळ यांनी या सगळ्या संवादादरम्यान केला आहे. अर्थात हे समजायला आपल्याला 15 दिवसांत 10 दिवसांचा कालावधी लागणार आहे. जेव्हा मतदार राजा सगळ्या आपल्या या भूमिकेवरती शिक्कामोर्तब करेल तेव्हा तोपर्यंत आपल्याला सगळी वाट बघावी लागेल. पण आज वाड्या वस्त्यांपर्यंत तुम्ही पोहोचत असताना सुद्धा इन सोलापूर न्यूज चॅनलसाठी तुम्ही एक सविस्तर असा वेळ दिला आणि आम्हाला एक उत्सुकता होती की बहुजन मुक्ती पार्टीची कशा प्रकारची भूमिका या निवडणुकीत आहेत. कारण हा एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि निवडणूक लढवतोय, तेव्हा बहुजन मुक्ती पार्टीची भूमिका कशा पद्धतीचे जाणून घ्यायचा आमचा एक प्रयत्न होता आणि आपण आमच्या एक विनंतीला मान दिलात आणि सविस्तर असा संवाद साधला. त्याबद्दल इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. Gixxer 2018 series now with ABS. सिद्धी सुझुकीच्या असंख्य ग्राहकांसाठी खास ऑफर. कोणतीही 2 व्हीलर सिद्धी सुझुकीची बाईक घ्या आणि त्यावर 12,000 रुपयाचे बेनिफिट्स मिळवा. 1 रुपयाच्या डाऊन पेमेंटसह 5,000 रुपयापर्यंतचे इन्शुरन्स बेनिफिट्स सोबतच गाडीच्या खरेदीवर ऑन द स्पॉट 100% फायनान्स उपलब्ध. पेटीएम वरून खरेदी केल्यास 7,000 रुपयाचा कॅशबॅक ऑफर. सिद्धी सुझुकीकडून सरकारी व प्रायव्हेट एम्प्लॉईंकरिता 2,000 रुपयाचे बेनिफिट्स. आजच आपल्या जवळच्या सिद्धी शोरूममध्ये भेट द्या. 163A रेल्वे लाईन्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर.